नमस्कार. मी आली आहे माहेरी आहे मी. तर आहे ना आज मंगळवार आहे आणि मंगळवारचे जे आषाढ महिन्यामध्ये ना देवीला नैवेद्य दाखवतात, तर त्यासाठी ना आम्ही आलो आहे. तर बघा आता आहे ना काही ठिकाणी ना ठेवलं आहे मी, त्याच्या क्लिप्स आहे ना पुढे देईल. आणि उर्वी पण आहे माझ्याबरोबर, माझ्या काकू वगैरे सगळे आलेले आहेत. आता आम्ही ना इकडे राम मंदिरात जातो आहे. तर आलोच तर विचार केला की ना चला आता सगळ्याच मंदिरांमध्ये जाऊन येऊया. तर आता मी तुम्हाला दाखवते राम मंदिर, इकडचं गावचं माहेरी मी. तर आज मी पहिल्यांदाच व्लॉग बनवला आज हा माहेरचा. तर बघा आता ना मी तुम्हाला ना मंदिर दाखवते, राम मंदिर. चला आता आपण राम मंदिरात जाऊया. इकडे उर्वी पण छान एन्जॉय करतीये है ना उर्वी. आणि थोडा पाऊस पण येतोय, त्यामुळे ना चला आता आम्ही पायी चाललोय. घरापासून भरपूर लांब आहे हे. तर चला आता मंदिर दाखवतो आम्ही तुम्हाला. आलोय आम्ही राम मंदिरामध्ये. चला आता मी राम मंदिर दाखवतो तुम्हाला. भरपूर मोठं गावात नवीन मंदिर झालं इथे रामाचं. हे बघा इथं नानी दर्शन घेता येईल. हा नवीनच मंदिर झालेलं आहे हे. आपण आता दर्शन घेऊया. मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. खूप छान नवीनच काम झालेलं इथे. तर मस्त असं हे बघा आपले हनुमान महाराज, इकडे राम लक्ष्मण सीता. चलो उर्वी पण इथे माझ्या बरोबर आली आहे. चलो उर्वी. मस्त सुंदर असं वातावरण. हे बघा ही अंगणवाडी आहे, इकडे शाळा जिल्हा परिषद. छान असं सुंदर वातावरण इकडचं. चला आता काढतीये आणि वहिनी त्या सारख्या मला आवाज देत आहे चला पटकन उशीर झाला आहे. आता सगळ्या मंदिरामध्ये बायका एकत्र होणार आहे आणि मग सगळ्या देवीला नैवेद्य वगैरे दाखवणार आहे. तर चला आता ना आपण मंदिरात भेटूया. महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये बायका सगळ्या ह्या बघा सवासणी टोपली घेऊन आणि त्यामध्ये नैवेद्य, ओटी भरण वगैरे असं सगळं घेऊन आल्या होत्या. आणि मग इथे हे महालक्ष्मीच्या मंदिरात त्यांनी ओटी भरण, नैवेद्य वगैरे ठेवले आणि मी पण ठेवले माझं नारळ आणि ओटी भरण. म्हटले आज आपण आहेच इथे, तर मग चला आलोय तर आपणही ठेवूया. आणि नैवेद्य वगैरे तर आईने बनवून घेतले होते, तर ते ती ठेवणार होती मंदिरात. मी फक्त नारळ आणि ओटी भरण देवीसाठी ठेवलं. आणि मग आम्ही ह्या मंदिरामध्ये नारळ फोडून घेतलं. त्यानंतर पुढे गेलो. महालक्ष्मी पुढचं जे मंदिर होतं काशीआई देवीचं, तर हे बघा हे काशीआई देवीचे. तर मंगळवारचे भरपूर अशा वासने आधी येऊन गेल्या होत्या आणि त्यांनी नैवेद्य वगैरे सगळं. काशीआई देवी आहे, ह्या देवीचे हे घेऊन आले होते मंगळवारचे आपले आषाढ महिन्यामधले जे नैवेद्य असतात ना, तर ते घेऊन आले. तर ही काशीआई देवी आहे ना, तर ह्या देवीचे नैवेद्य आहे. तर बघा इथे सगळे असे नैवेद्य वगैरे सगळ्या बायकांनी ठेवले इथं. आणि इकडे पण आणखी हे देव आहे आणि हे देवी आई आहे. तर सगळ्यांनी असे ओटी भरण, नैवेद्य वगैरे ठेवले. आणि अशा पद्धतीने ना प्रत्येक गावाची पद्धत असते वेगवेगळी नैवेद्य वगैरे ठेवण्याची. 7 नैवेद्य ठेवतात प्रत्येक मंदिरामध्ये, असे 7 ठेवत आलेत सगळे. आणि मग शेवटी ही मेन देवी आहेत. तर या देवी आईला सगळ्यांनी हे नैवेद्य वगैरे ठेवले. तर असे मंगळवारचे मोढ्याचे नैवेद्य असं बोललं जातं. आषाढ महिन्यात तर तुम्हाला माहितीच आहे मंगळवारचे देवींचे जे मोढ्याचे नैवेद्य असतात, आम्ही मोढ्याचे बोलतो. तर ते नैवेद्य ठेवल्या जातात मंदिरामध्ये. आणि जे काही ओटी भरणे असं अशा पद्धतीने जे काही आहे ते ठेवतात. प्रत्येक गावची वेगवेगळी पद्धत आहे. ॲक्च्युली इथं मी माहेरी, त्यामुळे ना मी तुम्हाला माहेरचं दाखवते आहे.
तर माझ्या सासरी असं नसतं, म्हणजे आता तुम्हाला पुढे दिसेलच कशी पद्धत आहे इकडची नैवेद्य वगैरे ठेवायची वगैरे. तर जे आखाड म्हणतो ना आपण, पुऱ्या, गोड पुऱ्या वगैरे असं, पुरी भाजीचं जेवण वगैरे, तर इथे तुम्हाला बायका दिसत असेल ह्या सगळ्या माझ्या नाणीन त्या होत्या. तर आम्ही सगळं गोल करून बसलो आणि हे जे तुम्हाला टोपली त्यांच्याकडे प्रत्येकीकडे दिसत असेल ना, तर त्यांनी काय केलं होतं, घरून जेवण बनवून घेऊन आल्या होत्या आणि त्यानंतर इथे बसून सगळ्या सवासणी एकत्र जेवण करणार होत्या. तर अशी पद्धत आहे माहेरची, माझ्या माहेरच्या गावची. हे बघा सवासणी कशा एकमेकींना वाढताय. हे बघा असं वाटतं एकत्र बसलाय सगळ्या आणि सगळ्या एकमेकींना वाटतात. कोणला दाखी कोणला दाखी पाहून घ्या पाहून घ्या पाहून घ्या. एक आजी म्हणते कोणाला दाखवती. घरून जे बनवून आणलेले आहेत ना, कुरडई, भजे, पुऱ्या, भाजी, खीर म्हणा, काही म्हणा, तर सगळ्या अशा सवासनींना एकमेकींना वाढतात. तर बघा ही माझी प्लेट होती, तर ह्या ज्या नाणी त्या आहे ना, काकी वगैरे, त्या सगळ्या मला वाढत होत्या. मलाच नाही तर प्रत्येक जण वाढत होत्या. अशी पद्धत आहे या गावची. तर तुमच्याही गावची अशी पद्धत आहे का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा, की किंवा दुसरी काही पद्धत आहे तुमची हे देखील सांगा. तर माझ्या माहेरची तर पद्धत अशीच आहे, सासरी तर असं नाही करत. तर बघा प्रत्येक जण येत होतं आणि सगळ्यांनी पुऱ्यांचंच जेवण बनवलं होतं देवीला नैवेद्य वगैरे, मेथीची भाजी, भजे वगैरे, कुरडई वगैरे असं सगळ्यांनी बनवून घेतलं होतं. आणि मग मंदिरात असं जेवण करतात, सगळ्या एकत्र मिळून हळदी कुंकू लावतात, पाया वगैरे पडतात. तर शेजारी आई आहेत ना, तर आईने पण आहे ना हे पुरी, बटाट्याची भाजी, भजे, गुळवणी वगैरे असं बनवून घेतलं होतं. आणि मग आम्ही मंदिरात आलो. खरं तर आईचंच हे, कारण माहेरचं आहे आणि माझं काही फारसं काही इतकं ते शवासनं घालायचं काही हे नाही. तर मी ओटी भरण वगैरे घेतलं होतं आणि आपलं माझं मन म्हणजे ओटी भरण देवीला वगैरे ठेवले, नारळ फोडले आणि तसं तर आईनेच तिचे नैवेद्य वगैरे दाखवले. तर मग आहे ना बघा इथे ह्याच्या आजी वगैरे, मी तुम्हाला बोलली ना की जेवण वगैरे करतात मंदिरात, तर हे बघा सगळ्यांनी बनवून आणलं होतं आणि सगळं मिळून छान असं जेवण वगैरे करतात, एकमेकींना वाढतात वगैरे. असं हे पण छोटंसं मंदिर आहे, इथं पण नैवेद्य ठेवले जातात. आता कसलं येतं आहे काही सांगता येणार नाही मला. आणि यात्रा जेव्हा असते ना तेव्हा पण अशाच सवासणी करतात. मग जेवण वगैरे झाल्यानंतर ह्या ज्या काही बायका निघताना दिसत आहेत ना, त्या गावातल्या होत्या आणि ह्या आमचे जेवण वगैरे झाले आणि आई नानी त्या सगळ्यांच्या एकमेकींचे दर्शन वगैरे घेत होते. आणि मग दर्शन घेतल्यानंतर आहे ना निघणार होता सगळ्या, कोण हळदी कुंकू लावत होतं, कोण एकमेकींच्या पाया वगैरे पडत होते. तर अशा पद्धतीने ह्या गावची म्हणजे माझ्या माहेरची पद्धत आहे, मी ती तुम्हाला दाखवली. तर तुमच्या गावची पद्धत कशी आहे मला ते देखील तुम्ही सांगा कमेंटमध्ये, मला खूप आवडेल ऐकायला. मग मी पण बायकांच्या सगळ्यांचे दर्शन वगैरे घेतले आणि त्यानंतर मग आम्ही जायला निघालो होतो, कारण थोडंसं पावसाचं वातावरण झालं होतं. आणि हा माझा भाऊ आम्हाला घ्यायला आला होता, भाऊ आला आणि त्यानंतर आम्ही घरी निघालो. तर हा आमचा घरचा रस्ता आहे, मळ्यात राहतो आई माझी, मळ्यात राहते आई आणि भाऊ. तर हा मळ्यातला रस्ता आहे, कच्चा रस्ता आहे. तर आतमध्ये आहे घर, मळे आतमध्ये, त्यामुळे ना आम्ही असं निघालो आणि वातावरण तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं. तर आजचा हा माझा व्लॉग मी बनवला, तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि घर जवळ आलं होतं आणि हे बघा वातावरण मस्त असा बंधारा देखील आहे, पण बंधाऱ्याला वगैरे पाणी तर काही नाही आहे, अजून इतका पाऊस झालेला नाही आहे. घर जवळ आलं होतं. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.